सर आय एम सो सॉरी. हे जे अपारंपरिक लिहिलंय ते तुम्ही रंपंपम रंपंपम वाचताय आणि ऊर्जा स्त्रोत तुम्ही उसाचा रस वाचताय. सर सर विषय वेगळा आहे आपला. विषय आहे अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत काळाची अपरिहार्य गरज असं लिहिलंय. अर्थात अर्थात सर असंच लिहिलंय. पण मी काय म्हणतो, हा विषय घेऊन एवढी सगळी माणसं बसून चर्चा करण्याचा विषय हाय. सर बसा खाली बसा खाली बसा खाली बसा. हे बघा जर तुम्हाला चर्चा नसेल करायची ना तर तुम्ही कोपऱ्यात रंपंपम करू शकता. अत्यंत महत्वाचा विषय आहे. आम्ही 5 जण चर्चा करू. अत्यंत महत्वाचा विषय. मी म्हणत होतो की काळात आपण इतके पुढे चाललोय पण किती गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होतं बघा. आजचा जो विषय आहे अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत काळाची अपरिहार्य गरज. मुळात आपल्याला ना बेसिकमध्ये जावं लागणार. पारंपरिक ऊर्जा स्त्रोत अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत कुठले काय मुळात त्याच्याही बेसिकमध्ये जायचं म्हणजे ऊर्जा म्हणजे काय. सर ते गाणं आहे ना, ऊर्जा काले गावा मेरे होय 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 होय. ले जा तू नाही. बागो में होय, अरे थांबा ना. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी रसिका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. आजच्या आपल्या चर्चासत्राची सुरुवात प्रेक्षकांना आवडणाऱ्या माझ्या छानशा काव्य पुष्पाने करणार आहे सर. काव्य पुष्प हो कविता करणार आहात तुम्ही? अर्थात. आणि माझ्या आजच्या कवितेचं नाव आहे ऊर्जा. अरे वा म्हणजे विषयाला धरून आहे. अर्थात सर वा, नेहमीच वा, असते. वा. तर मंडळी ऐका हा. येस येस. ए ऊर्जा ए ऊर्जा ए ऊर्जा जा तू बहुत दूर जा. मम्मी बुलाएगी तो घर जा. मम्मी बुलाएगी तो घर जा. घर पे हुआ है कर जा. तू कुछ तो काम कर जा. तू कुछ तो काम कर जा. अगर काम नहीं करना है तो घर जा. लेकिन घर पे हुआ है कर जा. लेकिन घर पे हुआ है कर जा. कारण वाढवलेस तू घर जा. आता काम शोधत फिर जा. आता काम शोधत फिर जा. फिरत फिरत घर जा. ए हाय रे मेरा सर जा. पण जाऊन मर जा. काय बोलत सर? तू पण जाऊन मर जा असं म्हणालो. अय्या काय प्रकार आहे हा मला कळलं नाही. ही अशी पद्धतीची तुम्ही कविता सादर केली का? कशी वाटली सर कविता? जबरदस्त. अंगात अशी ऊर्जा आले ना, उगाच ना जोरात जोरात काहीतरी करावं असं वाटतं. हॅलो एक मिनिट काय बोलताय तुम्ही कळतंय तुम्हाला? आणि जोरात जोरात ओरडावं असं वाटतंय, उड्या मारायची वाटतंय. मग आधीच पूर्ण बोलायचं आधीच. मोरे काय चाललं सगळ्यांचं पण गप्पा डुशूम. अरे तुम्हाला कळतंय का तुम्ही कशाला प्रोत्साहन देताय? हा ही कविता होती. हो सर. ही कविता होती. हो सर काल रात्रभर जागून केली आहे सर मी कविता. अरे मग नका जागू. जागरण तुम्ही करता हगवण कविता करते. हे यमकावर केलेला अतिप्रसंग आहे हा. ते म्हणताय नको नको तरी तुम्ही त्याला कोंबून आत टाकलंय. एकदा मराठीत एकदा हिंदीत असं करताय. नका करू हे. नाही जर थेट प्रक्षेपण असेल तर कार्यक्रमाला सुरुवात करा. हो लगेचच आहे. तर मंडळी वेळ वाया न घालवता लगेचच आपल्या चर्चेला सुरुवात करूया. आणि आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत काळाची अपरिहार्य गरज. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ शास्त्रज्ञ पृथ्वी बिर्जे. बिर्जे हा तेच सर तेच ते कसं माझं नावच जर बिर्जे असेल तर चालतं सर. एनिवे आपण चर्चेला सुरुवात करूया. हा काय ना आपण काळाच्या वेगासोबत पुढे चाललोय पण आपल्याला कळत नाहीये आपण किती. सर हा? एकच तिकडे बघा सर लेफ्टला तुमच्या. काय झालं सर? सर आजचा जो आपला विषय त्याच्याबद्दल मला एक प्रश्न पडलाय. अरे, पण अजून चर्चा सुरू नाही झाली. हो सर प्रेक्षकांना प्रश्न पडतात आमच्याकडे. बरं सॉरी विचारा सर. तर आजचा आपला जो विषय ना हा, हा, हा. सर त्याच्यावर मला प्रश्न पडलाय. येस विचारा सर. रंपम पम 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 उसाचा रस.
रंपम पम 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 उसाचा रस बालाची अपंडीची गरज. सर आय एम सो सॉरी. हे जे अपारंपरिक लिहिलंय ते तुम्ही रंपम वाचताय आणि ऊर्जा स्त्रोत तुम्ही उसाचा रस वाचताय. सर सर विषय वेगळा आहे आपला. विषय आहे अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत काळाची अपरिहार्य गरज असं लिहिलंय. अर्थात सर असंच लिहिलंय. पण मी काय म्हणतो, हा विषय घेऊन एवढी सगळी माणसं बसून चर्चा करण्याचा विषय हाय. सर बसा खाली बसा. हे बघा, जर तुम्हाला चर्चा नसेल करायची ना तर तुम्ही कोपऱ्यात रंपम करू शकता. अत्यंत महत्वाचा विषय आहे. आम्ही 5 जण चर्चा करू. अत्यंत महत्वाचा विषय. मी म्हणत होतो की काळात आपण इतके पुढे चाललोय पण किती गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होतं बघा. आजचा जो विषय आहे अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत काळाची अपरिहार्य गरज. मुळात आपल्याला ना बेसिकमध्ये जावं लागणार. पारंपरिक ऊर्जा स्त्रोत, अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत कुठले काय, मुळात त्याच्याही बेसिकमध्ये जायचं म्हणजे ऊर्जा म्हणजे काय. सर हां. ते गाणं आहे ना, ऊर्जा काले गावा मेरे होय. ले जा तू नाही. संग बागो में अरे थांबा ना. मी तुम्हाला कोण आहे? मी तुमचा म्युझिक कंडक्टर आहे का? असं केल्यावर गाताय का? तेच ना, सूर चुकलाय तुमचा. गाणं चुकलंय. डेफिनेशन चुकली आहे त्या माणसाची. Sorry. ऊर्जा काले कावा म्हणजे ऊर्जा का तर नाही. मुळात हा त्याचा फंबल आहे आणि तो पण बुद्धीचा. ते ऊर्जा काले कावा आहे. मी जे म्हणतोय ते ऊर्जा म्हणजे काय? ऊर्जा म्हणजे कार्य करण्याची क्षमता. ऊर्जा म्हणजे जिला आपण इंग्रजीत म्हणतो एनर्जी. आणि नेपालीमध्ये कशाला मरायला नेपाळीत पाहिजे? माहित पाहिजे ना. मी जे बोलतोय ते आधी ऐका. ऊर्जा म्हणजे काय? मी सांगत होतो ऊर्जा म्हणजे कार्य करण्याची क्षमता. आणखीन एक प्रकार असतो ऊर्जा स्त्रोत. तो ऊर्जा स्त्रोत म्हणजे काय? ही कार्य करण्याची क्षमता आपल्याला ज्या गोष्टीमुळे मिळत असते तो असतो ऊर्जा स्त्रोत. म्हणजे मूळ, त्याचा उगम, ऊर्जेचा उगम तो कुठनं होतो? तुम्ही मला सांगा ऊर्जा कशी तयार होते? अर्थातच माझ्यापासून. माझ्यात जाम ऊर्जा आहे का नाही. कधी कधी ना मी इतका आवर घालतो पण माझ्या कंट्रोलमध्ये येतच नाही. मटशाना. ऐका असं मान्य करू की चला तुमच्यातनं ऊर्जा तयार होते, बरोबर. पण मग तुमच्यात ऊर्जा कशी तयार होते मला सांगा. म्हणजे नाही कळणार. तुमच्यातली ऊर्जा तयार होते अन्नामुळे, जेवणामुळे. लक्षात घ्या, ऊर्जा स्त्रोतांविषयी आपण बोलणार आहोत. पारंपरिक ऊर्जा स्त्रोत आहेत, अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत आहेत. आधी अपारंपरिककडे जाण्याआधी आपण पारंपरिक ऊर्जा स्त्रोत जाणून घेऊया. जसं की कोळसा, गॅस, पेट्रोल, डिझेल हे पारंपरिक स्त्रोत आहेत. पण आपण इतकी वर्ष ते इतके वापरलेले आहेत की आता ते संपुष्टात आलेले आहेत. आता त्याचे साठे नष्ट होत आहेत. आता साठे पितू एवढं म्हणल्यावर काय होणार दुसरं तर. काय साठे हो, हां. साठे आमच्या शेजारी राहतोय ना. त्याचं काय? येणं पेते एवढं तर काय होणार आहे दुसरं. नाही त्याचा बाप आहे तो तुम्हाला सांगतो देव माणूस आहे. पण साठे एक नंबरचं पेताडा. काय कामात साठेला सांगणार मी, साठे तू नष्ट होणार आहेस. अरे साठे नष्ट होत आहेत म्हणजे साठे नष्ट. साठे म्हणजे स्टॉक. तेच म्हणतोय मी, साठे म्हणजे स्टॉक तयारच असतो त्याकडे. अरे कवा बी जा तुम्ही, साठे हे घ्या स्टॉक असंच असतं. अरे काय अरे नाही, त्याच्याविषयी नाही, तुमच्या मित्राविषयी नाही बोलत आहे, शेजाऱ्याविषयी नाही बोलत आहे. साठे जे असतात, आता कोळशाचे साठे असतात, पेट्रोलचे साठे असतात, हे हळूहळू ना असे संपत चालले. ही नैसर्गिक संसाधनच संपत चाललेली आहेत. तुमच्या लक्षात येतंय का? अरे आपण काय करत होतो ना, वीज निर्मितीसाठी आपण कोळशाचा वापर करत होतो, आपण पाण्याचा वापर करत होतो. येस, वीज निर्मिती. तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला धरणं माहिती आहेत? धरणं नाही माहितीये ना. मी आता धरणं सोडलंय. काय तुडवतात लोक बाई नको. हॅलो, धरणं म्हणजे धरणं नाही. कसं समजावू मी तुम्हाला? धरणं म्हणजे धरणं नव्हे. धरण, अनेक धरणं, डॅम ज्याला आपण म्हणतो. एक नाही का पाण्याचा साठा असतो, वरून पाणी असं जोरात टर्बाईन्स वरती पडतं, टर्बाईन फिरतं, ऊर्जा निर्माण होते, त्यातनं वीज निर्मिती होते. त्या धरणाने त्यात वीज निर्मिती होती होय. मग त्याच्यातूनच तर आपल्याला लाईट मिळते. मग आम्ही आकडे टाकतोय ती का उगाच होय.
अहो आकडे टाकून बघा लय ऊर्जा लागती त्याला अरे पण हे अवैध आहे, हा गुन्हा आहे आकडे टाकणे. काय नाही हो, बोर्डाच्या गाड्या आल्या की काढायचं लगेच. काय कळत नाही अरे त्याची. पण आता लाईव्ह टीव्ही वरती मान्य करताय तुम्ही हे. काय नाही हो, गावलं तरी सांगायचं आम्ही नाही टाकला म्हणून. कोण लोक बसवली आहेत तुम्ही मला कळत नाहीये. हो. अरे हो काय कळत नाहीये मला कोण लोक बसवली आहेत. एनिवे मरो हे सोडा, धरणांविषयी सोडा. मी तुम्हाला वेगळ्या गोष्टींविषयी सांगतो, वेगळ्या वीज निर्मितीविषयी सांगतो. तुम्हाला औष्णिक ऊर्जा माहिती असेल, तुम्हाला थर्मल एनर्जी माहिती असेल. अणुरेणू. हा पाटील सिस्टर. पाटील सिस्टर. कोण? अनु पाटील, रेणू पाटील, मला माहिती. माहिती. अहो सर, अणू म्हणजे ॲटम. आता मनात सांगाल. हे मुद्दाम करतात का? हे मुद्दाम करत असतील ना, प्लीज यांना घरी पाठवा. अरण्या अं? तू मुद्दाम करतोस काय रे? नाही. थांब. अरे काय गरज आहे? माझ्या बोलण्यातला उपहास कळला नाही का? तू काय गरज आहे हे विचारायची? कन्फर्म कसलं करता, मुद्दाम करतो की नाही ते? अरे काय प्रेक्षक बसवलाय मला कळत नाही. मला वाटलं माझ्या समोर जरा समजूतदार प्रेक्षक असेल, अपारंपरिक स्त्रोताविषयी बोलतोय, एकतरी समजूतदार प्रेक्षक असेल माझ्या समोर. आहेत सर, समजूतदारच आहेत सर. डोंबल्याचे समजूतदार आहेत. आम्हाला पण वाटलं आमच्या समोर लावणी सादर होणार असेल. इथे मी कोट घालून अपारंपरिक असं करणार होतो का? मी असं सांगणार होतो मी तुम्हाला लावणी सादर करून? कळतंय? अरे मरो, तुमच्या जवळचे शब्द वापरतो. पेट्रोल. पेट्रोल माहितीये ना, वापरत असाल. सर मी नाईट ड्रायव्हर आहे ना, मी डिझेल वापरतो. वा वा. आधी स्वस्त होतं पण आता पेट्रोलच्या किमती एवढंच झालंय, काय करायचं मी? ओय ओय ओय, हे कुठलं दुःख आहे? हे कुठलं दुःख आहे? पेट्रोल. हा तर पेट्रोल तुम्हाला माहिती आहे, हो. डिझेल तुम्हाला माहिती आहे. आता मला सांगा, उद्या पेट्रोल संपलं तर तुम्ही काय कराल? दुसऱ्याच टाकीत काढायचं. अरे एकही काम तू सरळ मार्गाने करत नाहीस का रे? मला सांग. वीज चोरणे, पेट्रोल चोरणे हेच करतोस का? मला सांग. पेट्रोल संपलं म्हणजे माझ्या गाडीतलं संपलं एवढं नाहीये. जगातलं पेट्रोल संपलं तर काय कराल? मी सांगतो, जर जगातलं पेट्रोल संपलं तर काय करायचं याच्यावरतीच अनेक जण विचार करत होते आणि शेवटी आपल्याला एक पर्याय उपलब्ध झालेला आहे, तो म्हणजे बायोफ्युएल. बायोफ्युएल म्हणजे काय? तुम्ही ऐकलं असेल, हल्ली ऊसापासून इथेनॉल बनवतात. काय नाही भांगार आहे ती, काय होत नाही ते ना. माझी गाडी बंद पडली आहे इथेनॉलने. मग कसं काय? पेट्रोल एवढं महाग झालंय, मी काय केलं, 2 लिटर ऊसाचा रस घेतला, टाकीत टाकला, म्हणलं चल त्याच्याला जाऊया. काय इथेनॉल फिथेनॉल झालं नाही, तिथल्या इथं गाडी बंद पडली. 700 रुपयाला खोट्टा बसलाय मला. ते गॅरेजवाला तिकडे कार्बोरेटर करत बसलंय तिथे. ए पण सावत्या सावत्या, त्या रसात तू लिंबू पिल्लं होतस काय? नाही हो. अरे लिंबू पिल्लं पाहिजे, त्याच्यामुळे तो रस आहे ना बाधतो. काय सांगता? हा, तुझा तो रस आहे ना गाडीला बाधलाय. ओय, ओय. गाडीला बांधला? गाडीला बांधला. आईन्स्टाईन आणि ओपनहायमर, थांबा थांबा. कुठला शोध लागला याच्यात मला सांगा. नाही नाही ते उसा रस कुणी टाकलं? काय? दे आर डिस्कसिंग अबाउट मोठा रॉबर्ट डाउनी ज्युनियर, तुला मध्ये बोलायचं आहे? मूर्खांनो, तुम्हाला कळत आहे का? तुमच्या काकाने टाकलं होतं का गाडीच्या पेट्रोलच्या टाकीत उसाचा रस? उसाच्या रसातनं नाही मिळत एथेनॉल. त्याच्यासाठी एक रासायनिक प्रक्रिया आहे, जी प्रचंड मोठी प्रक्रिया आहे. कळलं का? आणि इथेनॉल कसं मिळतं, कशा कशातनं मिळतं? मक्यातनं मिळतं, गहूतनं मिळतं, ऊसातनं मिळतं. आता ऊस नका टाकू डायरेक्ट. ऊसातनं मिळतं म्हणजे ऊसाची जी मळी असते, मळी म्हणजे चिपाड, ऊसाचं चिपाड. मळी म्हणजे चिपाड, ऊसाचा चिपाड. म्हणजे उसाड. गप्पा बसा. गप्पा बसा जरा. ए, माळी म्हणजे चिप्पाड, उसाचं चिप्पाड. ए, माळी म्हणजे चिप्पाड. ए, ए, ए. सर मस्त चाललं. गप्पा बस. लिंबू म्हणून डोकं टाकीन तुझं चरख्यात. गप्पा बस. चिपाड चिपाड चिप चिपाड. सर काय? नेलकटर, का काय आलं? तुमची उलुशी कॉमेडी कट करा ना.
यांना अजिबात तोंड उघडायला सांगायचं नाही. यांना पण नाही सांगायचं, त्यांना पण नाही सांगायचं. शांत बसायला सांगायचं यांना. मूर्ख. मला पण बोललात सर. गप्प बसा तुम्ही. तुम्हाला बोललंच पाहिजे. ऊर्जेविषयी काहीतरी सांगतोय ते ऐकायचं सोडून बाकी सगळं करायचं. नाचताय कसले? सिरियसली सांगतोय ना, ह्या सगळ्या गोष्टींमधनं इथेनॉल मिळतं. मरो इथेनॉल, मरो मरो. दुसरं काहीतरी सांगतो. ऊर्जा. जगातला ऊर्जेचा सगळ्यात मोठा स्रोत माहितीये का कुठला आहे? माहितीये का? नाही माहिती. हे पण नाही माहितीये ना. सांगतो. सौर ऊर्जा. ही कोणाची मिसेस आहे? सौर ऊर्जा नाही, सौर ऊर्जा. सौर ऊर्जा आहे का? हळदी कुंकवाला येते का ती तुमच्या घरी? सौर ऊर्जा. सौर ऊर्जा म्हणजे सूर्यापासून मिळणारी ऊर्जा. सोलार एनर्जी. जगातली अत्यंत महत्वाची एनर्जी आहे ती. त्याच्यावरती चाललंय सगळं. युजलेस. हवेपासनं सुद्धा ऊर्जा निर्माण केली जाते. हा. नेदरलँडमध्ये 20% ऊर्जा ही हवेपासून तयार केली जाते. कशी? नेदरलँडमध्ये पवनचक्कीचा वापर केला जातो. पवनचक्की माहितीये? हा तर मी ते बघितले, पण ते लयच सुलू सुलू चालतात. त्याचं कॅपॅसिटर बदलायला पाहिजे. तुझ्या बापाला सांग. हॅलो बाबा. अरे खरोखर नाही सांगायचंय. अरे हा कोण माणूस आहे यार? खरोखर काय सांगतो बाबांना? पवनचक्कीचं कॅपॅसिटर बदला. कॅपॅसिटरवर चालणारी गोष्ट आहे का ती? नाही. यांना काय वाटतंय बटन दाबलं की पवनचक्की चालू होते का? नाही. पवनचक्की चालूच असते हवेमुळे. त्याच्यामुळे वीज निर्मिती होते आणि आपल्या घरात लाईट येते. कळतंय का? मरो. मी तुम्हाला ऊर्जा स्रोताची अजून अजून हे सांगतो, पर्याय सांगतो. हल्ली समुद्राच्या लाटांपासून सुद्धा ऊर्जा बनवली जाते. लाटा. आमच्या समुद्रच नाही, लाटा कुठून येणार आहे तेव्हा? सर मी काय बोलतो, लाटा बेटा जाऊ द्या. शेंगदाण्याची चिक्की कशी लावायची ना त्याच्याबद्दल सांगा ना. कुठली शेंगदाण्याची चिक्की? ती अशी फिरते बघा डोंगरावरती. पवनचक्की. शेंगदाण्याची चिक्की नाही, पवन. हा माणूस नकोय मला ह्या चर्चेला. हा माणूस नकोय मला ह्या चर्चेला. युजलेस लोक बसलेली आहेत. सगळे मूर्ख आहेत. त्या एकट्या माणसासाठी मी ना रक्त ओकेपर्यंत माहिती देतोय. शांत बसलाय तो माणूस, सगळं ऐकतोय. दादा मला यांचं कोणाचं ऐकायचं नाही. तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा प्लीज. ऊर्जा ऊर्जा म्हणजे सर हे माझ्या ऊर्जेचा स्रोत आहे सर. पहिल्या स्किट पासून करतोय सर. विचार. सर एक जेन्युन प्रश्न आहे सर, मला विचारायचं सर. सर मी असं ऐकलंय घर्षणामुळे एनर्जी तयार होते, बरोबर आहे का सर? हो राईट. येस येस फायनली एक सेन्सिबल माणूस. गुड. थँक्यू करेक्ट. बरोबर ऐकलंय. आणि सर एनर्जी एका फॉर्म मधनं दुसऱ्या फॉर्म मध्ये ट्रान्सफर केली जाते. करेक्ट गुड. आणि सर त्या एनर्जीवर गोष्टी चालतात, करेक्ट? ऍब्सोल्युटली. थँक गॉड गुड. मग सर एखादा माणूस गेली 7 वर्ष खोटे दाढी-मिशा लावून घासत असेल तरी त्याचं करिअर होत नाही, मग त्याची एनर्जी कुठं वाया जाते सर? आज मी याचं उत्तर देतो. या स्किटचा एक लेखक आहे, त्याच्या मागे त्याची एनर्जी वाया जाते. कारण त्याच्याकडे असलेला पारंपरिक विनोदाचा साठा संपलेला आहे आणि अपारंपरिक त्याला काही सुचत नाही. त्यामुळे त्याने कच्च्या पक्क्या पाठवलेल्या स्क्रिप्ट मला इम्प्रोव्हाइज करून भराव्या लागतात. त्याच्यात जाते माझी एनर्जी, म्हणून माझं करिअर दाढी मिशी मध्ये अडकलंय. निघा नाही तर तुम्हाला पण घरात बसायची वेळ येईल. निघा. सर पाणी प्या सर. आउट. सर प्लीज रिलॅक्स सर. आता जो विषय त्याच्याबद्दल मला एक पडलेला प्रश्न आहे. अजून आहे? हा आहे. येस सर विचार. आपली माती आपली माणसं काकाचा अप्पर डिप्पर. काय आहे विषय? आजचा विषय आपला जो आहे तो आपली माती आपली माणसं काकाचा अप्पर डिप्पर. सर 1 मिनिट मागे येता. हा मला तुमच्या हेडलाईट फोडायच्यात. इकडे या.